हॅलो. हा मी समोर आलोय. आम्ही बाबा बोलावलोय. काय पुढे झाले, काय विषय झालाय? अमेरिकेच्या फ्लॅटची किल्ली कुठं आहे? अमेरिकेच्या फ्लॅटची किल्ली बाबा आपण का नाही बेघरमध्ये जागा मिळवून सरकारकडनं का नाही घरकुल मंजूर केलंय आणि अमेरिकेच्या फ्लॅटची किल्ली तुला कशाला पाहिजे? ते राहू दे हो. दिल्लीच्या पॅलेसची किल्ली कुठं आहे? दिल्लीच्या पॅलेसची किल्ली प्याला पाणी आपण बोरचं पाणी पितोय का? अहो बाबा सुधारा की हो. काय झालंय आता? मी आता काय केलं? मी गप झपरी कुत्र्यागत करत बसली. काय झालंय? तुम्हाला सहलीची फी देऊन गप घरला यायला येत नव्हतं? मग घरला गप यायला तो त्या मॅडमने मला विचारली. काय म्हणली तुला? अहो तुम्हाला कशाला लागते त्याचं काय कळत नाही बघा मला. रत्नागिरीत हॉल आहे आणि हे आहे 150-200 मुलं बसतील सांगा तिथे गेल्यावर म्हणून. म्हणलोय मी. मग म्हणलाय म्हणून तर मॅडम तसं म्हणायला ना मग. आमच्या शाळेतले कडक सर म्हणायला लागला तर तिथं तुमचं काय घावलं नाही की मग तिथं खेकड्यांच्या मध्ये तुला सोडून येणार म्हणून. मग त्या सरासनी मॅडमनी म्हणावं ते दौराच कॅन्सल करा म्हणावं. सल तिकडे नेऊ नका म्हणावं. आमचं हाय करत तिकडे नेऊ नका म्हणावं. दुसरीकडे कुठं न्या म्हणावं. काय समूह त्या मॅडमनी सांग. मॅडम मला काय करायचं म्हणजे काय मी गेलो की मॅडम लांबड लावत्यात. रोकडे सर काय म्हणताय आणि काय म्हणतात रोकडे सर असं म्हटलं की मला राहत नाही. मग मला गरीब आई सांगू वाटत नाही. मला का नाही असं वाटत नाही बेगर मधलं घर आणि घरकुल मधलं घर सांगू वाटत नाही. म्हणून मी सांगतोय रत्नागिरीत. आता रत्नागिरीला सर चालल्या मला माहित होतं म्हणून मी सांगितलं रत्नागिरीत आमचा हॉल आहे 5 माणसं झोपतात म्हणून. त्या मॅडम काय अंबानीच्या बहीण आहेत त्यांना गरीब आहे आपलं सांगितल्यावर त्यांना टोचते असं. त्यांनी बी गरीबच आहे सो. होय की अण्णा. ओ अण्णा चुकलं आमचं. मी काय म्हणतो त्या मॅडम म्हणावं आमच्या बाबा संग बोलूच नका काय विचारूच नका म्हणावं. हा आता मी तिकडे गेलो की नाही पर्यटन स्थळ बघतच राहणार. मी लग्न झालं शेवटी येतच नाही मी तिकडे. पर्यटन स्थळ बघतच राहणार मी आता. येतच नाही बघा घरला तुम्ही. बर 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 तिकडे जा तू. नातू घेऊन ये. हा तो. हा